या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात सर्वच गुण मिळवून देईल. जेव्हा त्याने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा भीष्माचे डोळे चमकले. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. हे युधिष्ठिर आई वडील आणि गुरुची पूजा करणे हे सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे, असे तो म्हणाला. हे कर्तव्य पार पाडल्याने व्यक्तीला महान कीर्ती आणि मरणोत्तर जीवनात आनंदाचे अनेक क्षेत्र प्राप्त होतील. ते पुढे म्हणाले, कोणीही या तिघांशी आदराने वागले पाहिजे. मग ते जे काही आज्ञा देतात, जरी ते धार्मिकतेच्या विरोधात असले तरी कोणीही त्यांची अवज्ञा करू नये किंवा त्यांनी जे करण्यास मनाई केली आहे ते करू नये. ते आपल्या अस्तित्वाचे मूळ आहेत. वडील पवित्र गणपती अग्नीसारखे आहेत, आई दक्षिण अग्नीसारखी आहे आणि गुरु अग्नीसारखा आहे, ज्यावर धूप ओतला जातो. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात जिवंत प्रतिमा कमवण्यात त्याने 3 अग्नी तेजस्वीपणे जळताना पाहिले. त्यांच्या ज्वाला आई वडील आणि गुरुला दाखवलेल्या प्रेमाचे आणि भक्तीचे प्रतिनिधित्व करतात. भीष्माने या तिघांची नियमितपणे सेवा करण्याच्या महत्त्वावर भर दिला. आपल्या वडिलांची समर्पणाने सेवा करून एखादी व्यक्ती हे जग पार करू शकते, असे ते म्हणाले. त्याच प्रकारे आपल्या आईची सेवा करून एखादी व्यक्ती पुढच्या काळात आनंदाच्या क्षेत्रांपर्यंत पोहोचू शकते आणि आपल्या गुरुची भक्तिपूर्वक सेवा करून एखादी व्यक्ती ब्रह्मदेश प्राप्त करू शकते. जेव्हा भीष्माने बोलले संपवले तेव्हा युधिष्ठिराला त्याच्याबद्दल भीती आणि श्रद्धेची भावना जाणवली. त्याला जाणवले की भीष्माने आखलेली कर्तव्ये केवळ जबाबदाऱ्या नाहीत, तर आध्यात्मिक वाढ आणि ज्ञानाचा मार्ग आहे. ते युधिष्ठिराला सोबत घेऊन भीमाचे शब्द नदीसारखे वाहत राहिले. जो या तिघांचा सन्मान करतो तो सर्व जगात सन्मानित होतो, असे ते म्हणाले. आणि जो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तो त्याच्या कोणत्याही कृतीतून मिळणाऱ्या गुणवत्तेपासून वंचित राहतो. सभागृहाचे लक्ष वेधून घेत असताना भीष्माने आपल्या गुरुची पूजा करण्याच्या बक्षिसाबद्दल एक वैयक्तिक आख्यायिका सांगितली. माझ्या स्वतःच्या गुरुलेनांच्या सन्मानात मी जे काही दिले आहे ते 100 पट किंवा 1000 पट झाले आहे, तो म्हणाला. या गुणवत्तेचा परिणाम म्हणून हे युधिष्ठिर आजही 30 जग माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट आहेत. भक्तीचे अंतिम महाभाव करताना भीष्म इतर सर्वांपेक्षा आपल्या गुरुच्या श्रेष्ठतेबद्दल बोला. एका गजबजलेल्या राजवटीत पांडव बंधूंपैकी ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने राजघराण्यातील ज्ञानी आणि आदरणीय आजोबा भीष्म यांचा सल्ला मागितला. श्रद्धेच्या वातावरणासह युधिष्ठिर भीष्माकडे गेला आणि विचारले, अरे महान भीष्म, सद्गुण पाहण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने कसे वागावे? सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, आणि एखाद्याने सत्य कधी बोलावे किंवा असत्य केव्हा सांगावे? जेव्हा त्याने समजावून सांगायला सुरुवात केली तेव्हा भीष्माचे डोळे शहाणपणाने चमकले. तो म्हणाला, सत्य सांगणे हे नीतिमत्तेशी सुसंगत आहे. तो म्हणाला, सत्यापेक्षा मोठे काही नाही. तो एक क्षण थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी आपले विचार गोळा करत राहिला. तथापि अशा काही परिस्थिती आहेत जिथे सत्य बोले हे खोटे बोलल्यासारखे असेल, आणि उलट अशा परिस्थितीत एखाद्याने विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे. अनेक शक्य मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीचे निरीक्षण करून मिळालेल्या अनुभवाचे एक ओझे असलेले भीष्म शब्द होते. पौराणिक कथा आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणासह त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला. अनादर करणारी, क्रूर किंवा अशुद्ध असलेली व्यक्ती देखील इतरांना लाभ देणारी कृत्य करून मोठे गुण मिळवू शकते, असे ते म्हणाले. या उलट घुबड, ज्याला अनेकदा शहाणपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, तो पापपूर्ण कृत्य करू शकतो आणि तरीही गुण मिळवू शकतो. भीष्म बोलत असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे आशयाने बंद झाले होते. त्याला नीतिमत्तेचे बाकारे आणि सत्य आणि असत्य या सूक्ष्म गोष्टींनी मोहित केले होते. पण आपण काय योग्य आणि काय अयोग्य यात फरक कसा करू शकतो, त्याने विचारले. भीष्माची अभिव्यक्ती विचारशील झाली. सर्व प्राण्यांच्या प्रती आणि वाढीसाठी धार्मिकता घोषित केली गेली. तो म्हणाला, ती गोष्ट आहे जी इतरांना होण्यापासून रोखते, सर्व सजीवांना टिकवून ठेवते आणि त्यांचे कल्याण करते. मानवी ज्ञानाच्या विशाल विस्तारावर चिंतन कर. तो थांबला. काही जण म्हणतात की श्रुतीमध्ये जे शिकवले गेले आहे त्यामध्ये धार्मिकता समाविष्ट आहे, तर इतर असहमत आहेत. त्यांच्या भिन्न मतांबद्दल मी त्यांची निंदा करणार नाही. संभाषण चालू असताना भीष्माने अशा विविध परिस्थितीवर मार्गदर्शन केले जेथे एखाद्याला खोटे बोलण्याची किंवा खोटे बोलण्याची आवश्यकता असू शकते. त्याने स्पष्ट केले की धोक्याच्या वेळी किंवा संपत्ती आणि समृद्धीचे रक्षण करताना जे खोटे आहे ते सांगणे योग्य आहे. तथापि अशा कृती सावधगिरीने आणि केवळ शेवटचा उपाय म्हणून केल्या पाहिजेत.
यावर त्याने भर दिलं. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन भीष्माने सामायिक केलेली बुद्धी आत्मसात करत होते. ते बोलत असताना जबाबदारीचा भार त्याच्यावर स्थिरावला, ज्यामुळे त्याला सद्गुणांचा पाठपुरावा करताना कठीण निवडी करण्याचे महत्त्व आठवते. संभाषण संपुष्टात आले, परंतु त्याचा प्रभाव युधिष्ठिरावर कायम राहील आणि त्याला त्याच्या धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करेल. जसा सूर्य शिथिलाच्या खाली बुडाला तशी त्या राजावर एक उबदार नारिंगी चमक उसळली. भीष्म हस्तिनापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी चमक दाखवणारा सूर्य राजावर मावळत होता. बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर त्याच्या सिंहासनावर चिंतनशील शांतता ठेवून बसला होता. त्याचे डोळे विचारात बुडलेले होते. त्याचे विश्वासू आजोबा भीष्म त्याच्या पुढे उभे होते. त्याच्या चिंतेचे ओझे जाणत होते. आजोबा युधिष्ठिर शेवटी शांतता मोडून म्हणाला, मला दिसत आहे की सर्व प्राणी विविध मार्गाने आणि जवळजवळ सतत त्रस्त आहेत. या अडचणींवर मात कशी करता येईल? जेव्हा त्याने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा भीष्माचे डोळे शहाणपणाने चमकले, जे त्यांच्या धर्माचे त्यांच्या जीवनशैलीसाठी धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या कर्तव्यांचे पालन करतील त्यांना सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा मार्ग सापडेल. हे केवळ नियमांचे पालन करण्याबद्दल नाही, तर संयम आणि आत्मसंयमाची भावना विकसित करण्याबद्दल आहे. त्याने थांबून आपल्या आधीच्या राजाचे सर्वेक्षण केले. एखाद्याने कधीही फसवणुकीने बोलू नये किंवा स्वतःला दुखापत झाल्यास इतरांना किल्ला पोहोचू नये. त्या बदल्या कशाची अपेक्षा न करता मुक्तपणे देणे आवश्यक आहे. आणि कातीचिन्ह त्यांचे स्थान किंवा पार्श्वभूमी काही असो, नेहमी असले देणे आवश्यक आहे. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे प्रत्येक शब्दात पिऊ लागले. भीष्म पुढे म्हणाले, जे भक्तीने वेदांचा अभ्यास करतील आणि तपश्चर्या करतील त्यांनाही सर्व अडचणीवर मात करण्याचा मार्ग सापडेल. त्यांनी द्वेषापासून दूर राहिले पाहिजे आणि सर्व जीवाबद्दल करुणा जोपासली पाहिजे. जसा सूर्य शिथिलाच्या खाली बुडाला आणि राज्याची उबदार गोधूळ उजळली, तसंच ते भीष्म शिस्त आणि अलिप्ततेचे महत्त्व सांगत होते. एखाद्याने उत्कटतेने किंवा लोभाने प्रभावित होऊ नये असे ते म्हणाले. जो राजा न्यायाने राज्य करतो, आपल्या लोकांच्या हानीपासून संरक्षण करतो, त्याला सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा मार्गही सापडेल. भीष्म जेव्हा सत्य आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगत होता तेव्हा युधिष्ठिरचे डोळे समजूतदारपणामुळे रुंदावत गेले. आयुष्य धोक्यात असले तरी एखाद्याने नेहमी सत्य बोलले पाहिजे असे ते म्हणाले आणि इतरांनी अनुसरण करण्यासाठी सर्व प्राण्याप्रती करुणा आणि दयाळूपणा दर्शविण्यासाठी तो एक आदर्श असला पाहिजे. जेव्हा रात्री आकाशात तारे चमकू लागले तेव्हा भीष्म सर्व अडचणीपासून परम हास्याबद्दल बोलले. नारायण सर्व प्राण्यांचे सर्वोच्च भगवान पिवळ्या पोशाखात कमलासारखे लाल डोळे असलेला हा कृष्ण दैवी शक्तीचे मूर्त स्वरूप आहे असे ते म्हणाले. जो नारायणचा आश्रय मागतो त्याला सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा मार्ग सापडेल. जेव्हा भीष्माने बोलले संपवले तेव्हा युधिष्ठिरचा चेहरा समजूतदारपणा आणि दृढनिश्चयाच्या नवीन भावनेने चमकला. त्याला माहित होते की त्याला एक मौल्यवान देणी देण्यात आली आहे. या जीवनातील आणि पुढच्या सर्व अडचणींवर मात कशी करायची याचे ज्ञान शहाणा म्हातारा राजा कसला. त्याचे डोळे त्याच्या आजीबद्दल कृतज्ञतेने भरले. भीष्म मला तुझे शब्द आठवतील, तो म्हणाला, आणि मी त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करेन. कारण युधिष्ठिरांच्या सभेत शांत आत्मा असलेल्या व्यक्ती आणि जे शांत दिसत असले तरी शांत नाहीत अशा व्यक्ती यांच्यात फरक कसा करावा याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला. भीष्माने उत्तर देताना, पुरिका शहरातील एक प्राचीन कथा सांगितली. पुरिका नावाच्या राजाने पुराणावर क्रूरतेने आणि इतरांना दुखावण्यात आनंदाने राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर तो कोक्या म्हणून पुनर्जन्म झाला. त्याच्या पूर्वीच्या समृद्धीची आठवण करून येत आणि धोकाने भरलेला तो माणसापासून दूर राहिला. सर्व प्राण्यांबद्दल दयाळू झाला आणि बोलण्यात प्रामाणिक झाला. कोक्या एका विशाल स्मशानभूमीत राहत होता, जिथे त्याला त्याच्या मागील जीवनाशी संबंध असल्यामुळे राहायला आवडत असे. त्याच्या प्रजातीतील इतर सदस्य त्याच्या वागणुकीची शुद्धता सहन करू न शकल्याने विनम्रतेने त्याच्याकडे आले आणि त्याला असे वर्तन सोडून त्यांच्यासारखे मांस खाण्याची विनंती केली. तथापि कुलातर्काने आणि करुणेने उत्तरला, माझा जन्म कमी असू शकतो, परंतु माझे वतनच माझे चारित्र्य ठेवते. मला प्रसिद्धी पसरवणाऱ्या पद्धतीने वागण्याची इच्छा आहे. मी या स्मशानभूमीत राहत असलो तरी माझ्या वागणुकीची शपथ ऐका. कोक्याने स्पष्ट केले की एखाद्याच्या कृती त्यांच्या स्वतःवर अवलंबून असतात.
ते कोणत्या जीवनशैलीचे अनुसरण करतात यावर नाही, वैयक्तिक फायद्यासाठी वाईट मार्गांचा अवलंब करण्याविरुद्ध त्यांनी इशारा दिला आणि त्यांना आठवण करून दिली की अगदी लहान कृती देखील मोठ्या परिणामांना कारणीभूत ठरू शकतात. प्रलोभनाने प्रेरित होऊन अनेक जण दीर्घकालीन परिणामांचा विचार न करता पोट भरण्यात गुंतलेले होते. आपल्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या एका वाघाने हे संभाषण ऐकले आणि तो कोल्हा शुद्ध वर्तणुकीचा विद्वान माणूस म्हणून स्वीकारला. वाघाने कोल्हाची आदरपूर्वक पूजा केली आणि त्याला आपला मंत्री म्हणून नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. हे नीतिमान व्यक्ती वाघ म्हणाला, मला माहित आहे की तू काय आहेस. माझ्याबरोबर सरकारच्या कर्तव्यांमध्ये भाग घ्या. तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूंचा आनंद घ्या. तुमच्या आवडीनुसार जे काही नसेल ते सोडून द्या. शब्दांचा सन्मान करताना कोल्हा नम्रपणे उतरला, हे प्राण्यांच्या राजा, तुझे शब्द तुझ्यासाठी योग्य आहेत. तू शुद्ध वर्तनाचे सेवक शोधणे आणि कर्तव्ये आणि सांसारिक बाबींशी परिचित असणे देखील तुझ्यासाठी योग्य आहे. तथापि मी माझ्या सध्याच्या स्थितीत समाधानी आहे आणि इतर कशासाठीही ते बदलू इच्छित नाही. कोल्हा त्याचे कारण स्पष्ट करीत म्हणाला की तो शुद्ध आत्म्याचा माणूस होता, जो पापी लोकांबद्दलही तीव्रता दर्शवू शकत नव्हता. कोकिळाच्या प्रतिसादाने प्रसन्न झालेल्या वाघाने त्याला आपला मंत्री म्हणून स्वीकारले. कोकिळा वाघाची सेवा करू लागला. तेव्हा जुन्या नोकरांनी त्याच्या विरोधात कट रचला, द्वेष प्रदर्शित केला आणि मैत्रीपूर्ण वागणुकीने त्याला जिंकण्याचा प्रयत्न केला. तथापि शेवटी ते कोकिळाचा प्रभाव सहन करू शकले नाही आणि त्यांना कमी दर्जाचे वाटणाऱ्या एखाद्या व्यक्तीने राज्य केले याचा त्यांना राग आला. वाघ आणि कोणाची कथा आठवण करून देते की खरे चरित्र एखाद्याच्या कृतीवर अवलंबून असते, त्यांच्या जन्म किंवा सामाजिक स्थितीवर नाही. प्रतिकूल परिस्थिती आणि विरोधाला तोंड देताना देखील नेतृत्वातील सुसुटी करुणा आणि निस्वार्थतेचे महत्त्व ही कथा अधोरेखित करते. युधिष्ठिरासमोर भीष्माने प्राचीन काळातील एक कथा सांगण्यास सुरुवात केली, जी तरुण राजासाठी हे धडा म्हणून काम करेल. चांगले ऐका, युधिष्ठिर भीष्म म्हणाला. त्याचे डोळे शांतपणाने चमकले. मी तुम्हाला एका उंटाबद्दल सांगेन, जो कृतयुगात राहत होता. एक काळ जेव्हा जग अजूनही शुद्ध होते आणि नंतर येणाऱ्या दुर्गुणांनी कलंकित नव्हते. हा उंट काही सामान्य प्राणी नव्हता. त्याने मागील आयुष्यात केलेल्या सर्व कृत्यांची त्याला सखोल समज होती आणि त्याने जंगलात कठोर तपश्चर्या करण्यात बरीच वर्षे घालवली होती. त्याची तपश्चर्या लक्ष न देता गेली नव्हती, कारण महान ब्राह्मण स्वतः उंटच्या भतीवर प्रसन्न होता. त्याला ओळखले जाणारे आजोबा उंट वरदान देऊ इच्छित होते आणि म्हणून त्याने त्याच्या अंतःकरणाची इच्छा काय आहे हे विचारले. उत्तर देण्यापूर्वी उंटाने थोडा वेळ विचार केला. माझी मान पुरेशी लांब असू द्या, तो म्हणाला, जेणेकरून 100 योजनांच्या शेवटी येणाऱ्या कोणत्याही अन्नापर्यंत मी पोहोचू शकेन. ब्राह्मणाने हे वरदान दिले आणि उंट त्याच्या वल्गरात परतला, जिथे त्याने आपले बहुतेक दिवस गुरेत विश्रांती घेत त्याच्याकडे अन्न येण्याची वाट पाहत घालवले. त्याच्या लांब मानेमुळे त्याला सहजपणे अन्न उचलता आले, परंतु त्यामुळे तो आत्मसंतुष्टही झाला. एके दिवशी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा घेऊन एक मोठे वादळ जमिनीवर झिपावले. उंट वाराची वाट पाहण्याच्या आशेने त्याच्या गुहेत मागे हटला, पण जेव्हा तो अंधारात अडकला तेव्हा एक कोल्हा घाणी त्याचा सोती गुहेत काळखळक. पावसापासून असे शोधत भूक लागलेल्या पोकळ्याला उंची लांब मान दिसली आणि उंट अजूनही जिवंत आहे हे लक्षात आल्याने त्याने तिथे जेवायला सुरुवात केली. कोल्हा आणि त्याची पत्नी उंची मान घेत राहिले. तेव्हा काय चालले आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने ते कमी करण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. त्याची जीवनशक्ती कमी झाली आणि लवकरच तो नाहीसा झाला. वादळ निघून गेल्यावर तो कोल्हा गुहेतून बाहेर आला. त्याने केलेल्या वाईट कृत्याची त्याला जाणीव नव्हती. भीष्माने युधिष्ठिराकडे गंभीर भावनेने पाहिले. पहा, आळशीपणाच्या गाडीमध्ये किती मोठी दुष्टता आली. तो म्हणाला, राजा, उंटच्या आत्मसंतुष्टतेमुळे त्याचे पतन झाले आणि हे तुमच्यासाठी एक धडा आहे. शासकाने आळशी किंवा ऐशी होता कामा नये, तर त्याच्या बुद्धीचा आणि बुद्धीचा वापर त्याच्या राज्यावर राज्य करण्यासाठी करावा. भीष्म पुढे म्हणाले, स्वतःच्या शब्दांवर आधारित विजय हा बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो. तो म्हणाला, जो राजा व्यवसायात हुशार असतो आणि आपल्या इंद्रियांना नियंत्रित करतो, तो त्याचे राज्य टिकेल याची खात्री करतो. जे ज्ञानी सल्ल्यांचे ऐकतात, मित्र असतात आणि योग्य छाननीनंतर कृती करतात, ते त्यांचे सर्व उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी होतात. युधिष्ठिर ऐकला. सभामंडपात पांडव बंधूंपैकी ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने भरत घराण्याचे पूज्य कुलगुरू भीष्म यांना एक प्रश्न विचारला. हे भीष्म,
मला सांगा, त्याने विचारले. एखाद्या राजाने त्याच्या नेहमीच्या मित्रांच्या मदतीशिवाय ज्या शक्तिशाली शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण केले आहे, त्याच्याशी कसे वागावे भीष्म त्याच्या सुज्ञ आणि आदरणीय चेहऱ्यासह काळाच्या इतिहासातील एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. जुन्या काळात तो म्हणाला, नद्यांचा तो पराक्रमी स्वामी शाश्वत महासागराने त्याच्या उपनद्यांकडून एका अशा विषयावर सल्ला मागितला ज्याचा त्याच्यावर खूप भार होता. महासागराचा प्रश्न असा होता, नद्या त्यांच्या शक्तिशाली प्रवाहासह मोठी झाडे का झाडून टाकतात, त्यांची मुळे आणि फांद्या फाडून टाकतात, तरीही त्यांच्या काठावर वाढणारी एक विनम्र काठी त्याला कधीच का आणत माहीत. रंगा नदी महासागराच्या चौकशीला प्रतिसाद देत मोजक्या स्वरात बोलली झाडे एकाच ठिकाणी रुजलेली असतात आणि आपल्या प्रवाहांचा प्रतिकार करतात, ज्यामुळे आपण त्यांना उपटून टाकण्यास भाग पाडतो. तिने स्पष्ट केले, पण काठ्या वेगळ्या पद्धतीने वागतात. जेव्हा आपल्या पुढे जाणाऱ्या पाण्याला तोंड द्यावे लागते तेव्हा ते वागतात आणि उतरतात. फक्त एकदा प्रवाह निघून गेल्यानंतर त्यांची मूळ मुद्रा पुन्हा सुरू करतात. गंगा पुढे म्हणाली, बेंतला केव्हा जुळवून घ्यायचे, केव्हा लवचिक व्हावे आणि केव्हा खंबीरपणे उभे राहावे हे माहीत असते. ते विनम्र, आज्ञाधारक आणि झोपदार तरीही अखंड आहे. त्याची कथा पुन्हा सुरू करत असताना नद्यांबरोबरच्या महासागराच्या संवादातून एक सखोल धडा शिकत भीष्माचे डोळे चमकले. जी व्यक्ती शत्रूच्या सामर्थ्याला बळी पडण्यास नकार देते, जी मजबूत आणि अधिक सामर्थ्यवान आहे, तिला लवकरच विनाशाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्याने दिला. परंतु जो स्वतः आणि त्याच्या शत्रूच्या सामर्थ्य आणि कमकुवतपणाचे मूल्यांकन करतो आणि त्यानुसार जुळवून घेतो, त्याला पराभवाची भीती वाटण्याची गरज नाही. या क्षणी भीष्माचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे सुखदायक आणि बोधप्रद होते. युधिष्ठिर जेव्हा भीष्माचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता तेव्हा त्याला जाणवले की शहाणपणाचा भाग आपल्यावर स्थिरावलेला आहे. त्याला जाणवले की खरी ताकद प्रतिकारामध्ये नाही तर लवचिकतेमध्ये आहे. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या शक्तींना केव्हा झुकावे आणि कधी झुकावे हे जाणून घेण्यात आहे. सदोष काठीप्रमाणे जी प्रवाहांशी जुळवून घेते तरीही अखंड राहते. शहाण्या नेत्याने सत्तेच्या आणि राजकारणाच्या गुंतागुंतींना सौम्य हाताने हाताळायला शिकले पाहिजे. प्रकटीकरणाच्या या क्षणी युधिष्ठिराला समजले की खरे नेतृत्व म्हणजे वर्चस्व किंवा आक्रमकता नव्हे, तर केव्हा झुकावे आणि केव्हा खंबीरपणे उभे राहावे हे जाणून घेणे हे आहे. आणि जेव्हा त्याने भीष्माच्या शहाणपणाच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा त्याला कळले की त्याला एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. जीवनाच्या आशात पाण्यात करुणा, ध्येय आणि विवेकाने चालण्याचे शहाणपण सभामंडप शांत होत असताना युधिष्ठिर आपल्या भावांकडे वळला. त्याचे डोळे नवीन समजाने चमकले. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. एका भव्य सगळ्यामध्ये ज्ञानी आणि न्यायी राजा युधिष्ठिराने पूज्य योद्धा आणि वशी भीष्माला एक प्रश्न विचारला. हे भरत त्याने विचारले, अहंकाराने फुगलेल्या अज्ञानी व्यक्तीने कठोर भाषणांद्वारे हल्ला केला तर विनम्रतेने सुशोभित विद्वान व्यक्तीने कसे वागावे. भीम या सन्माननीय सल्लागाराने युधिष्ठिराकडे शहाणपणाने पाहिले आणि शास्त्रातील तालातीत शहाणपणाचे वर्णन करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, सद्गुणी व्यक्तीने या जगात अल्पबुद्धीच्या व्यक्तीची अपमानास्पद भाषणे सहन केली पाहिजेत. भीष्माचे शब्द शांततेने ओरळत राहिले. ते पुढे म्हणाले, जर एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते तेव्हा ती क्रोधाला बळी पडत नाही, तर ती निश्चितपणे दुरुपयोग कर त्याने केलेल्या सर्व चांगल्या कृतींचे गुण काढून घेईल. भीष्म बोलत असताना त्याचा आवाज सभेमध्ये हलक्या हवेच्या झगमगत्या पालांसारखा प्रतिध्वनित झाला. सहनशील तो म्हणाला, अशा परिस्थितीत त्याच्या स्वतःच्या सर्व वाईट कृत्यांचे दोष त्या व्यक्तीला कळतो जो रागाच्या प्रभावाखाली गैरवर्तन करतो. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे त्याच्या सामायिक केलेल्या शहाणपणाची सखोल समज प्रतिबिंबित करत होते. भीष्माच्या शब्दांनी द्वेष आणि रागाला बळी पडणाऱ्यांची स्पष्ट चित्रे काढली. जो द्वेषाला बळी पडतो तो म्हणाला व्यर्थ जगतो असे म्हटले जाते. तो वर्णन करतो की मूर्ख एखाद्या सभेत एखाद्याला शिवीगाळ केल्याची बढाई कशी मारू शकतो. अगदी निर्लज्ज माणूस अभिमानाने लपून ठेवण्यासारखे कृत्य घोषित करेल. भीष्माचा सूर कठोर झाला आणि त्याने इशारा दिला, पुरुषामधील अशा दुष्टतेकडे काळजीपूर्वक दुर्लक्ष केले पाहिजे. शहाणा खुशी बोलत असताना त्याच्या शब्दांनी जंगलात निरुपयोगीपणे कावळ्याच्या प्रतिमा बनल्या. भीष्माने विचारले, एक अशिष्ट माणूस त्याच्या स्तुती किंवा त्याच्या दोषाने काय करू शकतो.
तो जंगलात निरुपयोगीपणे कावळ्यासारखा आहे. त्याने इशारा दिला की जे लोक त्यांच्या शब्दांनी इतरांवर आरोप करतात ते स्वतःवर मृत्यूचे आवाहन करणाऱ्या मूर्खांइतकेच प्रभावी आहेत. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचा चेहरा सामायिक केल्या जाणाऱ्या शहाणपणाची त्याची सखोल समज प्रतिबिंबित करतो. भीष्माच्या शब्दांनी वेदनादायक भाषणात गुंतलेल्यांची स्पष्ट चित्रे रंगवली. तो माणूस फक्त त्याच्या कमीपणाची घोषणा करतो. तो म्हणाला, जो अशा आचरणात आणि शब्दांमध्ये गुंतलेला असतो त्याने त्यांची तुलना मोराच्या नृत्याशी केली आणि त्याचे लाजिरवाणे भाग दाखवलेवींचा आवाज गंभीर झाला, कारण त्याने पाठीमागे किंवा जेव्हा ते उपस्थित नसतात तेव्हा इतरांबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीशी संगती न करण्याचा इशारा दिला. शुद्ध वर्तणुकीच्या व्यक्तीने तो म्हणाला, त्या पापी वर्तणुकीच्या सामर्थ्याने कधीही बोलू नये. अशा व्यक्तीने स्वर्गातील त्यांचे सर्व प्रदेश आणि त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही ज्ञानाचे आणि सद्गुणांचे फळ कसे गमावले याचे वर्णन त्याने केले. युधिष्ठिरचे डोळे समृद्धपणामुळे चमकले. सूर्य नुकताच राजावर अस्त होऊ लागला होता. त्याने धसमधलेल्या रस्त्यांवर एक उदार नाहिंदी चमक दाखवली होती. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर मार्गदर्शन आणि शहाणपणाच्या शोधात त्याचे पूजा आजोबा भीष्म यांच्या चरणी बसला होता. आजोबा युधिष्ठिराने सुरुवात केली, मला एक मोठी शंका आहे जी मला गोंधळात टाकते. तुम्ही बशी गाजा आहात, तुमच्या वयाच्या पलीकडे शहाणे आहात आणि मी राज्याच्या बाबीवर तुमचा सल्ला मागतो. त्यांचा आवाज नेहमी मार्गदर्शन आणि शक्तीचा स्रोत असलेल्या म्हाताऱ्या माणसाबद्दल आदर आणि आदराने भरलेला होता. भीष्म हसला. त्याचे डोळे समजूतदारपणाने चमकले. बोला माझ्या मुला, तो म्हणाला, तुला काय त्रास आहे? युधिष्ठिराने आपल्या प्रश्नात उतरण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला. राजाने त्याच्या राज्यावर राज्य कसे करावे, यशस्वी होण्यासाठी त्याला कोणत्या प्रकारच्या सेवकाची गरज आहे? मी असे अनेक राजे पाहिले आहेत जे अयशस्वी झाले आहेत कारण ते त्यांच्या भावनांनी प्रभावित झाले होते आणि स्वतःला दुष्ट माणसांनी वेढले होते. या प्रश्नावर विचार करत असताना भीष्माने विचारपूर्वक मान डोलावली. राजा एकट्याने राज्य करू शकत नाही. शेवटी तो म्हणाला, त्याला अशा सेवकाची गरज आहे जे ज्ञानी, शहाणे आणि त्याच्या कल्याणासाठी समर्पित असतील. ते उच्च धर्म आणि शांत स्वभावाचे सल्ला आणि मार्गदर्शन देण्यास सक्षम असावेत. युधिष्ठिर अधिक माहितीसाठी उत्सुक होऊन पुढे झुकला आणि मंत्र्यांचे काय त्याने विचारले. त्यांच्याकडे कोणते गुण असावेत? भीष्माचे डोळे संमतीने चमकले. हे चांगला. मंत्री म्हणले, जो जन्मजात असतो, लाच किंवा इतर प्रभावांनी प्रभावित होण्यास असमर्थ असतो, तो शहाणा आणि ज्ञानी असावा. राजाला सल्ला आणि मार्गदर्शन देण्यास सक्षम असावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणले त्याला काळाच्या गुणांची सखोल समज आणि भविष्यातील घटनांचा अंदाज घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. भीष्म बोलत असताना युधिष्ठिरचा चेहरा समृद्धपणाने उजळला आणि राजाच्या पदीचे का त्याने विचारले. तो त्यांचा आनंद आणि निष्ठा कशी सुनिश्चित करू शकतो? भीष्म पुन्हा हसला. आनंदी राज्य म्हणले जिथे लोक आनंदी आणि उच्च मनाचे असतात त्यांना धार्मिक मार्गाचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि न्याय आणि योग्यरित्या दिला जाईल याची गाजाने खात्री केली पाहिजे. जसं सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला तसंच ते भीष्माचे शब्द संपुष्टात आले. परंतु त्यांचा प्रभाव युधिष्ठिरावर काय होईल, त्याच्या राज्यावर हुशारीने राज्य कसे करावे याबद्दल त्याला मौल्यवान मार्गदर्शन दिले गेले आहे. हे जाणून त्याच्यावर स्पष्टता आणि उद्देशाची भावना ओसंडून वाहत असल्याचे त्याला जाणवले. धन्यवाद आजोबा. त्याच्या कुतपितेने भरलेल्या आवाजात युधिष्ठिर म्हणाला, तुमच्या शब्दांनी माझ्या शंका दूर केल्या आहेत आणि मला आपल्या लोकांचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास दिला. युधिष्ठिरच्या खांद्यावर हात ठेवून भीष्माचे डोळे उदारतेने चमकले. तू एक खरा माणूस आहेस. एका विशाल निर्जन जंगलाच्या मध्यरागी एक शहाणा आणि शक्तिशाली तपस्वी राहत होता, जो त्याच्या आध्यात्मिक मार्गाप्रती असलेल्या अतूट समर्पणासाठी ओळखला जात असे. त्याने आपले दिवस पवित्र ग्रंथांवर ध्यान करण्यात, कठोर व्रतांचे पालन करण्यात आणि अत्यंत शिस्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यात घालवले. त्याच्या शांत आणि शुद्ध आत्म्याने दयाळूपणाची आभा प्रसारित केली. दूरदूरच्या प्राण्यांना त्याचा सल्ला घेण्यासाठी आकर्षित केलेल्या निष्ठावंत अनुयायांपैकी ते एक पाळीव प्राणी होता, ज्याने ऋषींच्या बाजूला कधीही न सोडता आश्रमामध्ये कायमस्वरूपी राहणे निवडले होते. हा निष्ठावान कुत्रा कमकुवत परंतु स्वतःच्या स्वयं लादलेल्या उपवासामुळे स्थिर फळ आणि मुळांवर टिकून राहिला, ज्यामुळे ऋषींची स्वतःची साधी परंतु सखोल जीवनशैली प्रतिबिंबित होते. जेव्हा ते एकत्र बसायचे
तेव्हा ऋषी पवित्र स्तोत्राचे पठण करत असताना कुत्रा लक्षपूर्वक ऐकायचा. त्याचे हृदय भीतीने भरलेले होते. की दिवशी आसमात एक भीतीदायक बिबट्या दिसला. त्याचे डोळे रक्ताच्या उपसमारीने चमकत होते. हा भयंकर शिकारी त्याच्या शिकारीचा पाठलाग करत असताना हवेत तणाव निर्माण झाला. निष्ठावंत कुत्रा भीतीपोटी थरथरत होत हताश होऊन कुत्रा ऋषीकडे वळला आणि संरक्षणासाठी विनवणी केली. हे पवित्र, हा बिबट्या आमच्या प्रकारचा शत्रू आहे. त्याला माझा वध करण्याची इच्छा आहे. कृपा करून महान कृषी कृती करा, जेणेकरून या प्राण्यापासून माझी भीती तुमच्या परोपकाराद्वारे दूर होईल. कुत्र्याच्या त्रासाने प्रेरित होऊन ओशीला त्याचे खरे स्वरूप समजले. त्याला भीती वाटण्याचे पुरेसे कारण होते. त्याच्या सर्वज्ञ नजरेने त्याने बिबट्याचे दुष्ट हेतू पाहिले आणि त्याच्या निष्ठावंत साथीदाराच्या वतीने हस्तक्षेप करणे निवडले. तुला आता बिबट्याच्या मृत्यूची भीती वाटणार नाही. त्याने घोषित केले की पुत्र, तुझे नैसर्गिक स्वरूप नाहीसे होऊ दे आणि तू बिबट्या हो. आणि म्हणून केवळ एका आदेशाने कुत्र्याचे रूपांतर एका भव्य बिबट्यात झाले. त्याचा सोनेरी कोट सूर्यप्रकाशात चमकला. तो आता त्याच्याच प्रकारचा एक प्रकार म्हणून जंगलात फिरत असताना बिबट्याची पूर्वीची भीती नाहीशी झाली. त्याच्या जागी एक अविचल आत्मविश्वास आला. तथापि हे नवीन स्वातंत्र्य फार काळ टिकले नाही. लवकरच आणखी एक शिकारी उदयास आला. जबडे रुंद उघडे असलेला एक क्रूर वाघ, जो त्याच्या पुढच्या अन्नावर दावा करण्यास उत्सुक होता. पुन्हा एकदा ऋषीकडून संरक्षण मागणाऱ्या रूपांतरित बिबट्याला खात्री पटली की तो सुरक्षित असेल. आपल्या निष्ठावंत साथीदाराच्या दुर्दशेला बळी पडलेल्या ऋषींनी त्याला आणखी एक परिवर्तन देण्याचा निर्णय घेतला. तुमचे रूप पुन्हा एकदा बदलू द्या, त्याने आज्ञा केली. तू वाघ हो, सर्व शत्रूंसाठी शक्तिशाली हो. आणि या नवीन परिवर्तनाने बिबट्याचा एक शक्तिशाली वाघ म्हणून पुनर्जन्म झाला. त्याची ताकद आणि क्रूरता आता त्याच्या करुणेच्या क्षमतेशी जुळली. कालांतराने रूपांतरित वाघाने त्याच्या नवीन भूमिकेशी जुळवून घेतले फळ आणि मुळांऐवजी मांस आणि रक्तावर उदरनिर्वाह केला. त्याच्या अंतःप्रेरणेने आता त्याला जंगलातील इतर भक्षकांप्रमाणे शिकार करण्यास आणि खाण्यास मार्गदर्शन केले. तरीही तो त्याच्या मूळ स्वभावाशी प्रामाणिक राहिला. सर्व प्राण्यांबद्दल दयाळू आणि परोपकारी अशा प्रकारे ऋषीच्या हस्तक्षेपाने एक अस्तित्व निर्माण केले होते. हिरव्यागार आसामात भीष्म अनेकदा एखाद्या विशिष्ट प्राण्याला झालेल्या परिवर्तनांच्या कथा सांगत असत. ती रूपांतर, बदल आणि अनुपुनयन यांची कथा होती, कारण या प्राण्याने जीवनाच्या गुंतागुंतींचा सामना केला. कथेची सुरुवात एका छोट्याशा कुत्र्याने झाली, जो स्वतःच्या त्वचेमध्ये समाधानी होता. आसामाच्या आवारात शांतपणे झोपला होता. फुलेल्या कमळाच्या गोड सुगंधाने आणि जंगलातून वाहणाऱ्या सौम्य प्रवाहांच्या आवाजाने हवा भरून गेली होती. परंतु शांतता अल्पकाळ टिकली, कारण संतप्त हत्ती झाडांवरून बाहेर आला. त्याचे विशाल शरीर त्याच्या खाली जमीन हलवत होते. धोक्याची जाणीव झाल्याने कुत्र्याने आसामात राहणाऱ्या ज्ञानी ऋषीच्या चरणी आश्रय घेतला. ऋषींनी कुत्र्याची भीती ओळखून त्याचे हत्तीत रूपांतर केले आणि त्याला त्याच्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळणारे एक नवीन रूप दिले. आणि म्हणून पूर्वीचा कुत्रा एक भव्य प्राणी म्हणून जंगलात फिरत होता. त्याचे दात सूर्यप्रकाशात चमकत होते. जसं वेळ जात होता, ऋषीचा हत्ती आत्मसंतुष्ट होत गेला. जंगलात सहजपणे फिरत होता. पण एक दिवस डोंगरातून एक शक्तिशाली सिंह बाहेर आला. त्याचा शेपू आकाशासमोर एक अग्निमय प्रभामंडळ होता. ऋषीचा हत्ती या नवीन शिकारीला पाहून थरथरत होता आणि त्याने पुन्हा एकदा संरक्षण मागितले. यावेळी ऋषींनी त्याचे रूपांतर सिंहासारखे केले, ज्याचे स्वरूप आता त्याला धोका असलेल्या प्राण्याशी जुळे होते. पण सिंह म्हणूनही त्या प्राण्याला आपलेपणाची भावना जाणवली नाही. तो आश्रमात राहत होता, परंतु इतर प्राण्यांनी आदर करण्याऐवजी भीतीमुळे प्रेरित होऊन ते टाळले. आणि मग एक दिवस एक साराभा, 8 पाय आणि कपाळावर डोळे असलेला एक भीतीदायक प्राणी ऋषींच्या सिंहाला ठार मारण्याच्या प्रयत्नात आसामात प्रकट झाला. ऋषींनी धोक्याची जाणीव करून आपल्या सिंहाचे साराभामध्ये रूपांतर केले, ज्यामुळे त्याला नवीन धोक्याची बबरी करण्याची शक्ती आणि क्रूरता मिळाली. ऋषीच्या प्राण्याचे रूप असलेले स्वतःचे प्रतिबिंब पाहून जंगली साराभ घाबरून जंगलातून पळून गेला. अशा प्रकारे बदल सुरूच राहिले. प्रत्येक जण जीवनाच्या बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद देत होता. आणि तरीही कथा जसजशी उलगडत गेली तसंच हे स्पष्ट झाले की प्राण्याचे खरे स्वरूप अपरिवर्तित राहिले. ते अजूनही त्याच्या मूळ अंतःप्रेरणेने आणि इच्छांनी प्रेरित होते. अंतिम परिवर्तन तेव्हा झाले जेव्हा आता उग्र आणि रक्तपिपासू झालेल्या सारमाने त्याला अनेक रूपांनी जीवन देणाऱ्या ज्ञानी ऋषींचा वध करण्याचा प्रयत्न केला. परंतु ऋषींनी त्याचे हेतू पाहिले
आणि त्या पशुला दुहक आणि तिरस्काराच्या मिश्रणाने संबोधित केल्याविषयी म्हणाला, हे कुत्रा, तू आधी बिबट्यात, नंतर वाघ, हत्ती, सिंह आणि शेवटी साराभामध्ये रूपांतरित झालास. मी तुला हे वैविध्यपूर्ण आकार दिले आहेत, परंतु खरे तर तू जन्मापासून त्यांच्यापैकी कोणाचाही नाहीस. तुझा स्वभाव अपरिवर्तित राहतो, त्याच्या वासना आणि इच्छांनी चाललेल्या प्राण्याचा त्या शब्दांनी. सूर्यप्रकाशात भाजलेल्या जंगलाच्या भीषण उष्णतेमध्ये वशिष्ठ ऋषीच्या आशीर्वादाने चारामा नावाच्या कुत्र्याचे एका भव्य प्राण्यात रूपांतर झाले होते. मात्र जेव्हा त्याने आपले खरे रूप परत मिळवले, तेव्हा सारामा निराश आणि बेपर्वा झाला. हा कुत्रा आता त्याच्या आश्रमाला पात्र नाही हे लक्षात येतात ज्ञानी ऋषींनी त्याला हळुवारपणे फटकाले आणि त्याला हाकलून दिले. पूज्य कुलगुरू भीष्म यांनी या घटनेवर चिंतन केले आणि सावध केले की बुद्धिमान राजाने यातून शिकले पाहिजे. त्यांनी त्यांच्या पात्रता आणि क्षमतेच्या आधारे सेवकांना पदांवर नियुक्त करण्याच्या महत्त्वावर भर दिला. राजाने प्रथम एखाद्या व्यक्तीची जबाबदारी सोपवण्यापूर्वी सत्यनिष्ठा, शुद्धता, प्रामाणिकपणा आणि धर्मग्रंथांचे ज्ञान यासारख्या गुणधर्मांचे मूल्यांकन केले पाहिजे. भीष्माने घोषित केले की एका मंत्र्याला उच्च जन्म आणि सामर्थ्य असले पाहिजे. त्याने क्षमाशील आणि आत्मसंयमित असले पाहिजे. त्याच्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. तो अत्याचाराच्या वाईट प्रवृत्तीपासून मुक्त, न्याय अधिग्रहणामुळे समाधानी, त्याच्या स्वामी आणि मित्रांच्या समृद्धीमुळे आनंदी आणि स्थान आणि वेळेच्या आवश्यकतांशी परिचित असला पाहिजे. शहाणा कुलगुरू मंत्र्यामध्ये राजाने शोधावे असे गुण समजावून सांगत राहिला. आदर्श उमेदवार तो असेल जो युद्धात कुशल असेल, धर्मग्रंथांबद्दल जाणकार असेल आणि चिन्हे आणि हावभाव वाचण्यास सक्षम असेल. त्याच्याकडे एक अनुकूल वैशिष्ट्ये देखील असणे आवश्यक आहे. गोड बोलणे आणि नीतिमान मित्रांनी वेगलेले असणे आवश्यक आहे. भीष्म म्हणाला, असा मंत्री मिळवण्यात यशस्वी होणारा राजा कधीही कोणाकडून अपमानित किंवा पराभूत होऊ शकत नाही. खैतर त्याचे राज्य हळूहळू चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे पृथ्वीवर पसरल्यानंतर शहाणा कुलगुरू त्यांच्या क्षमतेनुसार कार्यालयांमध्ये सेवक नियुक्त करण्याच्या विषयाकडे वळला. त्याने कुत्र्याला त्याच्या स्थानकाच्या वर न ठेवण्याचा इशारा दिला, कारण तो गर्वाने मध्यधुंद होईल. साराभाने साराभाचे स्थान घेतले पाहिजे. सिंहाने सिंहाच्या सामर्थ्याने फुगले पाहिजे. वाघाला वाघाच्या स्थिती ठेवले पाहिजे आणि बिबट्याला बिबट्यासारखे ठेवले पाहिजे. भीष्माने भर दिला की सेवकांना त्यांच्या पात्रतेच्या आधारे पदांवर नियुक्त केले पाहिजे आणि अशा नियुक्त्या करणाऱ्या राजाला सार्वभौमत्वाशी जोडलेला आनंद मिळेल. त्याने अयोग्य व्यक्तींना पदांवर नियुक्त न करण्याचा इशारा दिला, कारण यामुळे एखाद्याच्या लोकांचे समाधान करण्यात अपयशी येईल. शहाणा कुलगुरू राजांना प्रामाणिक, शूरविद्वान आणि उच्च जन्म असलेले कुशल सेवक शोधण्याचे आवाहन करून समारोप करतात. ते आचरणात शुद्ध, व्यवसायात हुशार आणि निसर्गाच्या विविध देणग्यांनी सुशोभित पुरुष असले पाहिजेत. राजा भीष्म म्हणाला, जो अशा कुशल सेवकांना प्राप्त करू इच्छितो त्याने कधीही अशा व्यक्तींची नियुक्ती करू नये जे बुद्धीचे निराधार, निम्नमानाचे, शहाणपणाचे नाहीत, त्यांच्या इंद्रियांचे स्वामी नाहीत किंवा निम्न जन्म आहेत. सूर्य शिथिलाच्या खाली बुडत असताना भूप्रदेशावर एक उबदार नारिणी प्रकाश टाकत भीष्माचे शब्द हलण्यात लटकत होते. राजवाड्याच्या भव्यात सभागृहात ज्ञानी राजा युधिष्ठिराने पूज्य कुलगुरू भीष्मचा सल्ला मागितला. हे भीष्म, मला सांगा, युधिष्ठिराने विचारले. राजाने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी आणि आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी स्वतः कसे वागले पाहिजे. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा भीष्मचे डोळे शहाणपणाने चमकले. सर्व सजीवांचे रक्षण करणे हे राजाचे प्राथमिक कर्तव्य आहे, भीष्माने घोषित केले. तो मोरासारखा असला पाहिजे. वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी विविध रंग आणि रूपे प्रदर्शित करीत असावा. राजासाठी चातुर्य, सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा हे आवश्यक गुण आहेत. भीष्माने पुढे म्हटल्याप्रमाणे त्याचे शब्द दृढनिश्चयाने फुटले. राजाने विविध व्यक्तिमत्वे धारण केली पाहिजे. जसे मोर हंगामानुसार त्याचे पिसू बदलतात, भीष्माने शरद ऋतूतील मोराप्रमाणे जो आपला सल्ला लपवतो सुज्ञ असण्याचे महत्त्व स्पष्ट केले. राजाने थोडे बोलले पाहिजे आणि फक्त गोड शब्दांचे आदान प्रदान केले पाहिजे, कारण त्याच्या शब्दांमध्ये एकतर बरे करण्याची किंवा हानी करण्याची शक्ती असते. त्याची वैशिष्ट्ये उदात्त असली पाहिजेत आणि त्याला शास्त्रवचनांची चांगली जाण असली पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने टाकीच्या तटबंदीचे भरलेल्या पाण्यापासून संरक्षण केले आहे, त्याचप्रमाणे त्याने संभाव्य धोक्यांपासून नेहमी सावधीने
संरक्षण केले पाहिजे. संपत्तीची इच्छा असलेल्या राजाने कोरोवर लक राखणाऱ्यांच्या वर्तनाचे अनुकरण केले पाहिजे, जे धर्मनिष्ठा आणि विनयशीलतेचे प्रतीक आहे. शिक्षेची काठी नेहमी त्याच्या बाजूला असली पाहिजे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापरण्यास तयार असावी. कर गोळा करताना त्याने त्याच्या प्रजेचे उत्पन्न आणि खर्च काळजीपूर्वक तपासले पाहिजेत. जसे एखादा प्रौढ पामायाच्या झाडापासून रस काढतो. भीष्मच्या शब्दांनी एका शहाण्या राजाचे स्पष्ट चित्र रेखाटले, जो आपल्या प्रजेशी न्यायपणे वागतो, आपल्या घोडदळाच्या खुरांखाली शत्रूंची पिके चिरडून टाकतो आणि स्वतःच्या राज्याच्या कमकुवतपणाचे निरीक्षण करतो. त्याने आपल्या शत्रूंच्या दोषांची घोषणा केली पाहिजे, त्यांच्या पक्षपाती लोकांचा नायनाट केला पाहिजे आणि जंगलातून फुले गोळा केल्याप्रमाणे बाहेरून संपत्ती गोळा केली पाहिजे. भीष्म बोलत असताना त्याने राजाची तुलना पावसाच्या मोळाशी केली, जो एकट्याने आणि अदृश्यपणे त्याच्या आवारात प्रवेश करतो, परंतु नंतर त्याच्या आतील आवारात त्याच्या पत्नीच्या सहवासाचा आनंद घेतो. राजाने आत्मसंतुष्ट होऊ नये, कारण त्याच्या शत्रूंचे हेर त्याच्यासाठी जाळी पसरू शकतात. त्याने या हेरांना जिंकले पाहिजे, परंतु जेव्हा संधी मिळेल तेव्हा शेवटी त्यांचा नाश केला पाहिजे. ज्याप्रमाणे मोर जंगलातून कीटक गोळा करतो, त्याचप्रमाणे शहाणा आणि मोरासारख्या राजाने स्वतःसाठी फायदेशीर धोरण घेऊन सर्वत्र शहाणपण गोळा करून राज्य केले पाहिजे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्याने कोणती कृती करावी हे ठरवावे आणि नंतर त्या संकल्पांची पुष्टी करण्यासाठी किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी इतरांशी सल्लामसलत करावी. शास्त्रवचनांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या मदतीने एखादी व्यक्ती जीवनाच्या गुंतागुंतीतून मार्ग काढू शकते. अशा प्रकारे हस्तकलेच्या कर्तव्याशी परिचित असलेला राजा त्याच्या अधिकाऱ्यांना आणि प्रजेना त्यांच्या चांगल्या कृत्यासाठी जाहीरपणे बक्षीस देईल. ज्यांना ते योग्य आहे त्यांना शिक्षा करेल. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य नुकताच अस्त होऊ लागला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यानं एक उबदार नारिंगी चमक दाखवली होती. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर शहाणा विरुद्धवशीकडून शिकण्याची उत्सुकता बाळगून त्याचे आजोबा भीष्म यांच्या चरणी बसला होता. आजोबा युधिष्ठिराने सुरुवात केली, तुम्ही राजांच्या कर्तव्याबद्दल आणि शिक्षेचे महत्त्व सांगितले आहे. मला हे कबूल करावेच लागेल की मला या रहस्यमय आकृतीबद्दल उत्सुकता आहे. तो कोण आहे, तो कोणत्या रूपात आहे आणि आपल्या जगात त्याची भूमिका काय आहे. भीष्माचे डोळे मनोरंजनाच्या संकेताने चमकले आणि त्याने उत्तर दिले, अहो युधिष्ठिर, तू शिक्षेची रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोस. खूप चांगले, मी तुला ज्ञान देईन. भीष्माने एक दीर्घ श्वास घेतला आणि मोजक्या आवाजात बोलू लागला. त्याच्या शब्दाने आश्चर्य आणि भीतीचे चित्र विणले. शिक्षा म्हणजे ज्याद्वारे धार्मिकता टिकून राहते. त्याने स्पष्ट केले, तो सर्व गोष्टींचा स्वामी आहे, कारण सर्व काही त्यावर अवलंबून आहे. शिक्षेशिवाय आपले जग अस्ताव्यस्त झाले असते आणि प्राणी संयम न बाळगता एकमेकांना बळी पडत असत. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात प्रतिमा निर्माण केल्या. सर्व अशुद्धता शोषून घेणारा एक धगधगत अग्नी, 4 हात 8 पाय आणि अनेक डोळे असलेला एक गडगड त्वचेचा देव, जो एका शक्तिशाली झाडासारखा उंच उभा होता. शिक्षक हा एक महान देव आहे. भीष्म पुढे म्हणाला, त्याला हवे ते रूप धारण करण्याची शक्ती आहे. तो तलवार किंवा सिंहाची भयंकर गर्जना देखील असू शकतो. युधिष्ठिराने जेव्हा ऐकले तेव्हा त्याचे मन शिक्षेच्या विविध रूपांनी भारावून गेले. भीष्म म्हणाला, तो समुद्धीचा जनक आहे. भीष्म म्हणाला, दंडक शोधक आणि सूड घेणारा तो ग्रंथ ब्राह्मण मंत्र आणि स्वतःला पवित्र विष्णू आहे. त्याची पत्नी नैतिकता अनेक नावाने ओळखली जाते. ब्राह्मणाची कन्या लक्ष्मी, विती, सरस्वती आणि विश्वाची माता. भीष्माने शिक्षेच्या शक्तींची संपूर्ण व्याप्ती प्रकट केली, म्हणून हवा अपेक्षेने दाट झाली होती. आशीर्वाद आणि शाप, आनंद आणि वेदना, धार्मिकता आणि अन्याय हे सर्व शिक्षेचे प्रकार आहेत. त्याने घोषित केले, तो हृदयाचा आत्मा आहे. ज्येष्ठ म्हणून आणि महान नाता त्याच्याशिवाय आपले जग अस्ताव्यस्त झाले असते. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत होता आणि राजाचा प्रकाश मंद करत होता, तसंच भीष्मचे शब्द संपुष्टात आले. युधिष्ठिर स्तब्ध शांततेत बसला. त्याचे मन शिक्षेच्या सामर्थ्याने आणि वैभवाच्या विषयाने थरथरत होते आणि तरीही त्याने वर बघताना हिमावतच्या पवित्र पर्वतांमध्ये जेथे सोनेरी शिखरे आकाशाला स्पर्श करत होती, तेथे वसुमा नावाचा एक राजा राहत होता. तो त्याच्या धर्मनिष्ठा आणि कठोर तपश्चर्येसाठी प्रसिद्ध होता, जे त्याने आपल्या राणीसोबत केले होते. त्यांच्या भक्तीने ब्राह्मणांमध्ये त्यांना खूप सन्मान मिळवून दिला होता, जे त्यांना पवित्रतेत दिलरोशी मानतात. एके दिवशी
जेव्हा ओसोमा एका भव्य बनियान वृक्षाच्या सावलीत निसर्गाच्या शांततेने वेढलेला बसला होता, तेव्हा त्याला एक अनपेक्षित अतिथी आला. राजा, मानधात्री, एक न्यायी, शासक आणि इंद्राचा मित्र आगमनानंतर मानधात्रीला वासोमाच्या त्याच्या आध्यात्मिक प्रथांप्रती असलेल्या अतूट समर्पणाने धक्का बसला. तो विनम्रतेने गादासमोर उभा राहिला. ज्याने त्याचे खुल्या बाहुनी स्वागत केले. जेव्हा ते चिंतनशील शांततेत एकत्र बसले, तेव्हा मानधात्रीने वासोमाला शिक्षेच्या रहस्याबद्दल, त्याचे मूळ, सार आणि उद्देश याबद्दल विचारले. राजाच्या कुतूहलाने प्रसन्न झालेल्या वासोमाने पिढ्यानपिढ्या गेलेल्या एका प्राचीन कथेचे वर्णन करण्यास सुरुवात केली. तो अशा काळाबद्दल बोलला जेव्हा विश्वात अराजकता आणि अव्यवस्था होती, ज्यामध्ये योग्य आणि अयोग्य असा भेद नव्हता. गोंधळाच्या या युगात सर्व जगाचे आजोबा देवी ब्राह्मण यांनी एक भव्य यज्ञ करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना एक योग्य पुजारी सापडला नाही. महान देवाने त्याच्या मेंदूत एका गर्भाला जन्म दिला, ज्याने त्याला 9 वर्षे गेल्यानंतर रूप धारण केले. हा प्राणी, ज्याला शाप म्हणतात, प्रचंड सामर्थ्याने जन्माला आला आणि तो नातवाच्या बलिदानाचा प्रमुख पुजारी बनला. तथापि समारंभादरम्यान ब्रह्मदेवाच्या दृश्यमान स्वरूपाच्या उपस्थितीत जे नीतिमत्व धारण करणारे होते, ती शिक्षा नाहीशी झाली. विश्व गोंधळ पडले, ज्यात स्वच्छ आणि अशुद्ध यांच्यातील सीमा नव्हती, किंवा ज्याला परवानगी होती आणि ज्याला मनाई होती, त्या दरम्यान प्राणी एकमेकांना खाली पोहोचू लागले आणि सामाजिक नियम नष्ट झाले. करुणेने प्रेरित होऊन आजीने विष्णूची पूजा केली, ज्याने जगाचे संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी शिक्षेचे रूप धारण केले. प्रचंड सुलासह विष्णूने धार्मिकता निर्माण केली, ज्यावर शिक्षा उभी राहिली. त्यानंतर देवी सरस्वतीने दंडनीती शिक्षेचे विज्ञान तयार केले, जे जगभरात पसरलेलं. जसे वासोमाने आपली कथा पुढे चालू ठेवली, तसंच त्याने उघड केले की विष्णूने विश्वाच्या विविध पैलूंवर राज्य करण्यासाठी विविध देवतांची नियुक्ती केली. देवांचा शासक म्हणून इंद्र, पित्यांचा स्वामी म्हणून यम आणि खजिन्यांचा संरक्षक म्हणून कुबेरा, मृत्यूला जीवनाचा स्वामी बनवले गेले, तर अग्नी सर्व सजीवांचा रक्षक बनलाय. कथा पुढे उलगडत गेली, ज्यात ब्राह्मण पुत्र क्षुपापासून ते सूर्याचा पुत्र मनूपर्यंत आणि अखेरीस जगाच्या संरक्षणासाठी त्याच्या पुत्रांपर्यंत एकापाठोपाठ दुसऱ्या धारकांद्वारे शिक्षा कशी दिली गेली हे सांगितले गेले. त्याच्या संपूर्ण प्रवासात शिक्षा सतर्क राहिली, सर्व प्राण्यांचे रक्षण करत राहिली. एकशात जंगलात ज्ञानी आणि न्यायी राजा युधिष्ठिर पूजाविषयी भीष्म यांच्यासोबत दळण चिंतन करत बसला. भीष्माला प्रश्न विचारताना राजाचे डोळे कुतूहलाने चमकले. आदरणीय व्यक्ती, सद्गुण, संपत्ती आणि आनंदाचे अंतिम सत्य काय आहे ते मला सांगा. ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत आणि आपल्या जीवनात आपण कोणाला प्राधान्य दिले पाहिजे. जेव्हा भीष्म मानवी अस्तित्वाच्या गुंतागुंतींचा उलगडा करू लागला, तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकू लागले. जेव्हा मनुष्य सद्गुणाने मार्गदर्शित होऊन शुद्ध अंतःकरणाने संपत्तीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा सद्गुण, संपत्ती आणि आनंद या 3 गोष्टी सुसंवादाने एकत्र राहू शकतात. संपत्ती सद्गुणात रुजलेली असते आणि आनंद हे त्यातून पिकलेले फळ असते. हे तिघेही शेवटी इच्छेने प्रेरित इच्छाशक्तीतून उत्पन्न होतात. भीष्म बोलत असताना जवळच्या झाडांच्या पानांमधून एक सौम्य वारा वाहत होता, ज्यात प्राचीन शहाणपणाचे कुजबूज होते. संपत्ती आणि आनंद ही क्षणभंगूर छाया आहे. तो पुढे म्हणाला, सद्गुण हा स्थिर पाया आहे, ज्यावर आपण आपले जीवन घडवतो. जेव्हा आध्यात्मिक वार आणि आत्मज्ञानासाठी पाठपुरावा केला जातो, तेव्हा हे तिघे जवळचे होतात आणि आपल्याला मुक्तीच्या दिशेने मार्गदर्शन करतात. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन भीष्माच्या शब्दांचे वचन आत्मसात करत होते. त्याला माहीत होते की खऱ्या पूर्ततेचा मार्ग आव्हानाने भरलेला आहे आणि त्याने त्याच्या गुंतागुंती कशा हाताळायच्या याबद्दल मार्गदर्शन मागितले. पूज्य व्यक्ती, त्याने विचारले, सद्गुण आणि संपत्ती एकमेकांशी गुंफलेले दिसत असताना आपण त्यांच्यात फरक कसा करू शकतो आणि आनंदाचे स्वरूप काय आहे, जे बक्षीस आणि दुःखाचे स्रोत असे दोन्ही दिसते. राजाच्या प्रश्नांचा विचार करत असताना भीष्माच्या अभिव्यक्तीला गंभीर वळ लागले. सद्गुण, संपत्ती आणि आनंद हे बऱ्याचदा अविभाज्यपणे जोडलेले असतात, तरीही ते स्वतंत्रपणे देखील अस्तित्वात असू शकतात, असे ते म्हणाले. जेव्हा आपण सद्गुणाला प्राधान्य देतो, तेव्हा ते खऱ्या संपत्तीचा पाया घालते, जी केवळ भौतिक संचय नव्हे तर आंतरिक समृद्धीची स्थिती असते. आणि आनंदाच्या बाबतीत आपल्या इच्छा,
पूर्ण केल्याने क्षणिक समाधान मिळते जसा सूर्यास्त होऊ लागला. जंगलावर एक उबदार नारिंगी प्रकाश पडू लागला. तसंच भीष्मचे विचार एका प्राचीन कथेकडे वळले, जी पिढ्यानपिढ्या चालत आली होती. जुन्या काळात तो म्हणाला, अंगरिस्थ नावाच्या राजाने महान ऋषी कामंडकार यांच्याकडून शहाणपण मागितले. राजाने त्याच्या भूतकाळातील उल्लंघनांचे प्रायश्चित्त कसे करावे आणि भविष्यातील अपराधांना कसे रोखावे याबद्दल मार्गदर्शन मागितले. भीष्माने त्यांचे वर्णन करताना कामंडकाचे शब्द कालांतराने प्रतिध्वनित झाले. जो माणूस केवळ आनंदाच्या शोधात सद्गुण आणि संपत्तीचा त्याग करतो, तो अखेरीस त्याची बुद्धिमत्ता नष्ट करेल, ज्यामुळे निष्काळजीपणा आणि अराजकता निर्माण होईल. राजाने त्याच्या प्रजेतील दुष्टांना रोखले पाहिजे, ब्राह्मणांचा आदर केला पाहिजे आणि धार्मिकतेचे समर्थन केले पाहिजे. सती इंद्रप्रस्थ येथील आपल्या भावांच्या समाजाची भव्यता आणि समृद्धी असताना युधिष्ठिराला अस्वस्थतेची भावना जाणवली. तो नेहमीच त्याच्या सद्गुणी वागणुकीसाठी ओळखला जात असे, परंतु आता तो स्वतःला त्याच्या खऱ्या मूल्यावर प्रश्न विचारत असल्याचे आढळले. हा सद्गुण काय आहे ज्याबद्दल प्रत्येकजण इतके उच्च बोलतो? त्याने त्याचे काका भीष्म यांना विचारले. एखाद्याला तो कसा मिळू शकतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? भीष्माने युधिष्ठिरचा प्रश्न लक्षपूर्वक ऐकला आणि नंतर भूतकाळातील एक जुनी कथा सांगण्यास सुरुवात केली. ती दुर्योधनची कथा होती, ज्याने एकदा सद्गुणाबद्दल अशाच प्रकारच्या शंकासह आपल्या वडिलांकडे धृतराष्ट्राकडे धाव घेतली होती. माझ्या मुला तू का दुःखी होतात? धृतराष्ट्राने त्याच्या मुलाचे दुःख लक्षात घेऊन विचारले, तुला काय त्रास होत आहे ते मला सांग आणि मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. दुर्योधनाने स्पष्ट केले की युधिष्ठिराला समृद्ध होताना पाहून तो मात्सराने गरजला होता. त्याने भले हवेली, सोन्याच्या थाळ्या, सुंदर पोशाख आणि भले घोडे पाहिले होते, परंतु केवळ भौतिक संपत्तीमुळे त्याला त्रास झाला नाही. युधिष्ठिर त्या प्रकारे सहजतेने त्याला पाहणाऱ्या सर्वांची प्रशंसा आकर्षित करत होता. दुर्योधनाने कबूल केले की मला त्याच्यासारखे व्हायचे आहे. धृतराष्ट्र जाणून बुजून हसला आणि म्हणाला, जर तुम्हाला युधिष्ठिरासारखी समृद्धी मिळवायची असेल किंवा त्याहून पुढे जायचे असेल तर सद्गुणी वागणुकीसाठी प्रयत्न करा, कारण केवळ सद्गुणामुळेच आपण तिन्ही जगांवर विजय मिळवू शकतो. मी असे अनेक राजे पाहिले आहेत ज्यांनी त्यांच्या करुणेने आणि आत्मसंयमाने मोठे विजय मिळवले आहेत. दुर्योधनाला कुतूहल वाटले आणि त्याने आपल्या वडिलांना हे सद्गुणी वर्तन कसे प्राप्त करता येईल हे स्पष्ट करण्यास सांगितले. धृतराष्ट्राने दैत्य राजा प्रल्हादाबद्दल एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली, ज्याने एकदा स्वतः इंद्राला त्याच्या श्रेष्ठ गुणवत्तेने पराभूत केले होते. कथा एका पौराणिक महाकाव्यासारखी उलगडत गेली. प्रल्हादाच्या यशापासून शिकण्याची उत्सुकता असलेल्या इंद्राने ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि त्याच्याजवळ गेला. प्रल्हाद 3 जगांवर राज्य करण्यात व्यस्त होता. त्याने सुरुवातीला ब्राह्मणाला शिकवण्यास नकार दिला, परंतु अखेरीस त्याने ब्राह्मणाच्या डोळ्यात प्रामाणिकपणा पाहिल्यावर त्याची रहस्ये सामायिक करण्यास सहमती दर्शवली. प्रल्हादाने स्पष्ट केले की त्याच्या यशाची गुरुकिल्ली गर्व किंवा द्वेषामध्ये नाही, तर शुक्रा सारख्या ज्ञानी माणसांच्या सल्ल्याचे पालन करणे आणि नम्रतेने सेवा करणे यात आहे. त्याने त्यांच्या शिकवणुकीकडे लक्षपूर्वक लक्ष दिले, स्वतःला अन्यायी कृत्यापासून रोखले आणि आपल्या इंद्रियांवर आत्मसंयमाची भावना जोपासली. प्रल्हाद म्हणाला, का खरा सद्गुण आहे तो इतरांच्या बुद्धीचे ऐकणे आणि त्यावर कृती करणे आहे. प्रल्हादाच्या शब्दांनी ब्राह्मण खूप प्रभावित झाला आणि त्याने विचारले की तो स्वतःसाठी ही वागणूक मिळवू शकतो का. प्रल्हादाने सुरुवातीला संकोच केला, तरी अखेरीस त्याला वरदान दिले. ब्राह्मणाने आनंदाने प्रल्हादाच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शपथ घेतली. सूर्य गाजावर मावळत होता. सभागृहाच्या वर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता, जिथे युधिष्ठिर दहन चिंतन करत बसला होता. तो आपल्या पूज्य नातू भीष्माकडे वळला आणि त्याने विचारले, आजी, तुम्ही म्हटले आहे की वागणे हे माणसासाठी सर्व सद्गुणांपैकी पहिले आहे, पण मला सांगा, आशा कुठून येते? मी या प्रश्नाने भारावून गेलो आहे आणि त्याचे उत्तर तुझ्याशिवाय दुसरा कोणीही देऊ शकत नाही. उत्कंठा आणि निराशेच्या मिश्रणाने भरलेले त्याचे डोळे भीष्माच्या शहाणपणाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. युधिष्ठिरच्या भावनांची सखोल जाणीव झाल्याने भीष्माने हळूहळू मान डोलावली. महाराज, मी तुम्हाला एक कथा सांगेन जी तुम्हाला आशेचे स्वरूप समजण्यास मदत करेल. ही एक प्राचीन कथा आहे जी पिढ्यानपिढ्या पुढे गेली आहे. तो थांबला आणि त्याच्या विचारांना सुरुवात करण्यापूर्वी गोव्यातील एका दूरच्या प्रदेशात सुमित्र नावाचा एक राजा राहत होता, जो त्याच्या सामर्थ्य आणि शौर्यासाठी प्रसिद्ध होता.
एके दिवशी शिकार करताना त्याला झाडासारखे ऊन शिंडे असलेले एक भव्य हरण दिसले. त्याचे सर्व कौशल्य आणि वेग पाहून सुमित्राने त्या हरणाला बाणाने छेदले, परंतु त्याला आश्चर्य वाटले की ते डगमगले नाही. त्याऐवजी तो उडत गेला. बाण त्याच्या बाजूस सन्मानचिन्हासारखा चिकटलेला होता. सुमित्राने हरणांच्या टाचांवर ताव ठेवून पाठलाग सुरू केला. त्याने जंगलातून नद्या आणि ओढे ओलांडून आणि विस्तीर्ण मैदानी भागातून त्याचा पाठलाग केला. विज्ञेला अभेद्य वाटणारे हरण धावत राहिले. कधी कधी मंद गतीने मागे वळून आपल्या पाठलाग करणाऱ्याकडे आहे म्हणत होते की तुमच्याकडे वेग आहे, पण माझ्याकडे चलनशक्ती आहे. सुमित्राला हरणांची चपळता आणि सामर्थ्य पाहून आश्चर्य वाटे आणि प्रत्येक क्षणाग्नीत त्याच्याबद्दलचे त्याचे कौतुक वाढत गेले. ते धावत असताना अंतहीन शक्यतांच्या कलवासारखे दृश्य त्यांच्या समोर उलगडत गेले. सूर्य त्यांच्या डोक्यावर धडधडत होता. त्यांच्या मागे लांब सावल्या पडत होत्या. फुलणाऱ्या फुलाचा गोड सुगंध आणि ओलसर मातीच्या वासाने हवा भरून गेली होती. सुमित्राने त्याच्या तिरकस शिकारावर एकापाठोपाठ एक बाण देखत असताना त्याचे धनुष्य त्याचे गाणे गात होते, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. झाडांमधून पाठलाग करताना, उड्या मारताना आणि विरताना एखाद्या भूतासारखे दिसत होते. जणू काही त्याला एक गुप्त ज्ञान आहे जे फक्त त्याच्यात आहे. नैसर्गिक जगाची आणि त्याच्या ताळांची सखोल समज, दुसरीकडे शिकार करण्याची त्याची आवड, या धूर्त प्राण्याविरुद्ध स्वतःला सिद्ध करण्याची त्याची इच्छा, यामुळे सुमित्राला प्रेरित केले गेले. जसा पाठलाग सुरू राहिला तसंच ते त्यांच्या सभोवतालचे दृश्य बदलले. ते घनदाट जंगलांमधून गेले, चमकणारे प्रवाह ओलांडले आणि खडकाळ मैदानांवर चढले. सूर्य त्यांच्या डोक्यावर गाजळला आणि प्रत्येक गोष्टीवर सोनेरी चमक दाखवली. आणि तरी सुमित्राच्या हातापायांमध्ये धावू लागलेला थकवा असूनही त्याने हार मानण्यास नकार दिला की अनंत काळासारखे वाटणाऱ्या गोष्टीनंतर हरिणाने सुमित्राला एका वळणावर नेले. एका विशाल आणि घनदाट जंगलाच्या मध्यभागी शिकार मोहिमेपासून थकलेला राजा सुमित्र तपस्वींच्या आश्रयाला अडखळला. त्याची शस्त्रास्त्रे जीर्ण झाली होती. त्याचा धनुष्य त्याच्या खांद्यावर पडला होता आणि त्याची भूक त्याच्या पोटावर कुरतळत होती. तो एका उंच झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी खाली बसला. राजाचा थकवा आणि अजूनही त्याला चिकटलेली भव्यता पाहून तपस्वी आदराने जवळ आले. जेव्हा त्यांनी त्यांच्या उपस्थितीने त्यांचा सन्मान केला, तेव्हा राजा सुमित्राने त्यांचे आदरातिथ्य स्वीकारले आणि त्यांच्या तपश्चर्येबद्दल चौकशी केली. तपस्वी, ज्ञानी आणि आध्यात्मिक वाढीच्या मार्गांमध्ये शिकलेले त्यांच्या प्रतिशी त्याच्याशी सामायिक झाले आणि त्यांच्या प्रश्नांची नम्रतेने उत्तरे दिली. परंतु जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांची उत्सुकता त्यांच्यावर अधिकच वाढली आणि त्यांनी राजाला त्याच्या अनपेक्षित भेटीमागील कारण उघड करण्यास सांगितले. पराक्रमी शास, तू धनुष्य आणि तलवार घेऊन या पवित्र ठिकाणी का आला आहेस? एका तपस्वीने विचारले. त्याचे डोळे उत्सुकतेने चमकले. आम्हाला सांग, तुला आमच्या विनम्र निवासस्थानी काय आणते? तू तुझ्या राज्याच्या ओझेपासून सांत्वन शोधत आहेस की कदाचित एखाद्या मोठ्या संकटातून पळून जात आहेस? राजा सुमित्राने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याची कथा सांगण्यास सुरुवात केली. माझा जन्म हयांच्या सुप्रसिद्ध वंशात झाला आहे, तो म्हणाला, आणि माझे नाव मित्राचा मुलगा सुमित्र आहे. मी माझ्या मंत्र्यासह आणि माझ्या घरातील महिलांसह शिकार मोहिमेवर होतो. जेव्हा मी एका हरणाला त्याच्या बाजूला बाण ठेवून पाठलाग केला, तो प्राणी मोठ्या वेगाने पळून गेला आणि मला या जंगलात घेऊन गेला, जिथे मी आता स्वतःला थकलेला, भुकेला आणि निराश होतो. राजाने त्याची गोष्ट सांगताना तपस्वींनी लक्षपूर्वक ऐकले. त्यांचे चेहरे करुणा आणि समजूतदारपणाने भरलेले होते. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, आम्ही फक्त नश्वर आहोत आणि आमचे ज्ञान मर्यादित आहे, परंतु आम्ही पाहू शकतो की तुम्ही आमच्याकडे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आला. कदाचित तुमच्या स्वतःच्या शंका आणि भीतीपासून सांत्वनी मिळवू शकता. राजा सुमित्रचे डोळे तपस्वीच्या शहाणपणाच्या नजरेत खिळलेले असतात. मी कबूल करतो, मी माझ्या शाही कर्तव्यांमध्ये आणि माझ्या स्वतःच्या इच्छांमध्ये फाटलेला आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुलून एक राजा म्हणून मी माझ्या लोकांबद्दल आणि माझ्या राज्याबद्दलच्या कर्तव्याने बांधलेला आहे. पण एक व्यक्ती म्हणून मला आणखी काहीतरी हवे आहे, जे आशा आणि निराशेच्या सीमांच्या पलीकडे आहे. संन्याशाने इत्सुरात मान डोलावली. त्यांचे चेहरे समजूतदारपणाने चमकले. आशा हे पराक्रमी शासक, त्यांच्यापैकी एक म्हणाला, ही एक दुहेरी धार असलेली तलवार आहे. ती महानतेची प्रेरणा देऊ शकते, परंतु यामुळे निराशा आणि धो देखील होऊ शकते. आम्ही या रहस्यावर
अनेक वर्षे विचार केला आहे आणि आम्ही पाहू शकतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छा आणि तुमच्या शाही पदाच्या मागण्यांचा ताळमेळ साधण्यासाठी धडपडत आहात. त्यांचे शब्द ऐकून राजाचे डोळे मोठे झाले. त्याच्यावर एक आश्चर्य उमटले. त्याने विनवणी केली, मला आणखी सांग ना. एका शात जंगलात भीष्म ऋषींच्या एका मेळाव्यात बसून त्यांच्या काळातील सर्वात आदरणीय ऋषींची कथा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्याचा एक इशारा घेऊन वृषभ एका विलक्षण पेटीचे वर्णन करू लागला, ज्याने त्याला आश्चर्यचकित केले होते. ते बोलत असताना हे दृश्य जंगलात खोलवर वसलेल्या एका पवित्र आश्रमात हलवले गेले, जिथे पूज्य ऋषींना आणि नारायण निसर्गाशी परिपूर्ण सुसंवाद साधत राहत होते. येथेच वृषभ एकदा सात्वन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आला होता. त्याने पूर्वजांना आणि त्याच्या पाण्यातून उठलेल्या पवित्र गणनेची प्रार्थना कर आकाशी तलावात आपले स्नान कसे केले याचे वर्णन केले. असे स्थानाच्या शांत वातावरणात वृषभाला एक विलक्षण दृश्य दिसले. तनू नावाचा एक उंच आणि क्षीण ऋषी, ज्याच्या उपस्थितीमुळे तपश्चर्येची चमक दिसून येत होती. तनूचे शरीर गोंडस होते. त्याची मान आणि हातपाय वाळलेल्या फांद्यांसारखी होती. तरीही त्याचे डोळे एका खोल शहाणपणाने चमकले, ज्याने वृषभाला मंत्रमुग्ध केले. जेव्हा त्याने तनूला पाहिले तेव्हा वृषभाला त्याच्यावर भीतीची भावना आली, परंतु तो ऋषी समोर उभा राहिला आणि त्याच्या चरणांना आदरांजली वाहू लागला. जेव्हा ते एकत्र बसले तेव्हा वृषभाने आपले नाव आणि वंश तनूशी सामायिक केले, ज्याने धर्म आणि अर्थ या कालातील तत्वांवर चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सभोवतालचे ऋषी लक्षपूर्वक ऐकत असताना आध्यात्मिक चर्चेच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली. तेव्हाचे बलराजा विद्युम्न त्याच्या परिवारासह आणि प्रतीक्षेत असलेल्या महिलांसह आश्रमात आला. विद्युम्नचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे तीव्र दुःखाने चमकले, कारण त्याने आपला लहान मुलगा या जंगलात गमावला होता. त्याचा एकुलता एक मुलगा भृद्युम्न कुठे सापडला नाही आणि राजाचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. तनूला संबोधित करताना विद्युम्नाने आपली वेदना व्यक्त केली आणि कबूल केले की त्याच्या मुलाला शोधण्याची त्याची आशा कमी होत आहे. जेव्हा त्याने राजाचे शब्द ऐकले तेव्हा तनू शांत झाला, विचारात बुडून गेला. विचारात बुडून गेलेल्या त्याच्या दर्शनाने विद्युम्नेची निराशा आणखीच तीव्र झाली. एका कुजबुजणाऱ्या आवाजात राजाने विचारले, आशेच्या पलीकडे काय आहे? या अदम्य उत्कटतेपेक्षा मोठे काय आहे? तनूने हळूहळू आपले डोके वर केले आणि तारेसारखे चमकणारे डोळे ठेवून त्याने आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्यामागील सत्य विद्युम्नाला सांगितले. तरुण राजकुमाराने अनवधानाने एका महान ऋषींचा अपमान केला होता, ज्याला शांततेत अपमान सहन करावा लागला होता. सहानुभूतीने प्रेरित होऊन तनूने ही कथा विद्युम्नाला सांगितली आणि बोलत असताना राजाचे डोळे अश्रूंनी भरून गेले. जसा जसा सूर्य मावळू लागला, जंगलावर एक उबदार प्रकाश टाक. एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी राजा विद्युम्न चिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याचे डोळे उत्कंठेच्या तीव्र भावनेने भरले होते. त्याचा एकुलता एक मुलगा भृद्युम्न बेपत्ता झाला होता आणि राजाचा जागे होण्याचा प्रत्येक क्षण त्याला शोधण्याच्या विचाराने नष्ट झाला होता. तो या पवित्र ठिकाणी ज्ञानी वृषभाकडून मार्गदर्शन मागण्यासाठी आला होता, जो त्याच्या धर्माप्रती अतूट समर्पणासाठी ओळखला जाणारा पूज्य ब्राह्मण होता. जेव्हा राजा विद्युम्न वृषभाकडे आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की ऋषी लाजाने डोके झुकवले होते. त्याचे डोळे खाली पडले होते. राजाच्या परिचयात्मक शब्दांना शांतता मिळाली आणि वृषभ शांत राहिला. त्याची देहबोली त्यांनी सामायिक केलेल्या कडू आठवणींचा पुरावा होती. गेल्या काही दिवसात राजा विद्युम्नाने वृषभाचा घोर अनादर केला होता आणि ब्राह्मणाचे हृदय संतापाने भारावून गेले होते. त्यांच्यात अंतर्भूत असलेल्या भावनांची जाणीव नसलेल्या राजाने वृषभाला आशेचे स्वरूप विचारले. त्याने एखाद्याच्या मनात आशेने निर्माण केलेल्या प्रतिमेपेक्षा काय मिळवणे अधिक कठीण आहे याची चौकशी केली. वृषभाने राजाच्या हातून भोगलेल्या भूतकाळातील दुःखाची आठवण करून देत उत्तर देण्यापूर्वी त्याचे शब्द काळजीपूर्वक निवडले. राजा वृषभ म्हणाला, त्याच्या आवाजात दुःखाचे सूक्ष्म संकेत होते. असा काहीही नाही जो क्षीणतेमध्ये आशेच्या बरोबरीचा आहे. मी अनेक राजांचा शोध घेतला आहे आणि मला आढळले आहे की मनासमोर आशेने ठेवलेल्या प्रतिमेइतके कठीण काहीही नाही. राजाचे डोळे गुंद झाले जेव्हा त्याने वृषभाच्या शब्दांची खोली समजून घेतली आणि त्यांच्या सखोल सत्याला मान्यता दिली. स्वतःच्या भूतकाळातील उल्लंघनांमुळे विचलित न होता राजा विद्युम्न आणखी स्पष्टीकरण माग पुढे सरसावला. त्याने
वर शेवटच्या क्षीण शरीरापेक्षा अधिक बारीक काय आहे असे विचारले. तुशी उत्सुकतेने हसले आणि जगात अस्तित्वात असलेल्या आशेच्या विविध प्रकाराची गणना करू लागले. एका समाधानी अर्जदाराची अशा अर्जदाराकडे कधी दुर्लक्ष न करणारी